नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 12 मधील ओवी 125 ते ओवी 136च्या सहवासात आपण जाऊया. माऊली हो, भक्ती योगाचा आपण आनंद घेतोय, पण त्याचबरोबर भगवंत अनेक पर्याय भक्ताचे आपल्या समोर मांडतोय. अर्थात आपल्या समोर अनेक मार्ग उपलब्ध करतोय. आपल्याला जो सोपा वाटेल, आपल्या आवडीचा वाटेल, त्याप्रमाणे आपण त्या मार्गावर वाटचाल करायला हरकत नाही. भगवंताची कळकळीची इच्छा आहे की माझ्या भक्तांनी माझ्यापर्यंत येऊन पोचावं. आपण सर्वांनी नामाचं स्मरण करत, परमेश्वराचं गुणगान करत, त्या भक्तीच्या साह्याने त्याला जाऊन मिळावं. भगवंत म्हणला की अरे, तू फक्त कर्मरूपीच उपासना करत राहिलास आणि फक्त माझ्या ठिकाणी भावना ठेवून राहिलास, तर जेव्हा तू तुझ्या देहाचा त्याग करशील, त्यानंतर तू माझ्याच घराला येऊन मिळशील, मलाच येऊन मिळशील. पण भगवंत म्हणतात, एखाद वेळेस तुला हा मार्ग सुद्धा जरा अवघड वाटेल ना. तरी हेही तुझ नेदवे कर्म मज, तरी गा तू भज पांडुकुमरा. अरे पांडुकुमरा, अर्थात अर्जुना, तुला जर तुझं कर्म करत असताना त्या कर्माच्या ठिकाणी जे कर्तृत्व आहे, कर्तृत्व रूपी अहंकार आहे की मी कर्म करतोय, त्यामुळे तुला ते कर्म माझ्या ठिकाणी भाव धारण करून करता येणं शक्य नसेल, तर मी तुला माझी अजून एक भजन करण्याची पद्धत सांगतो. बुद्धीची पाठी पोटी, कर्मा आदी का शेवटी, माते बांधणे किरीटी दुआड जरी. अरे, जर का तुला तुझ्या बुद्धीचा उपयोग करण्याच्या अगोदर, करत असताना, त्यानंतर, अर्थात कर्म करण्याची सुरुवात करण्यापूर्वी, कर्म करत असताना, कर्माच्या अंती माझं स्मरण ठेवणं जर अवघड जात असेल, अवघड वाटत असेल, तर तुला मी एक मार्ग सांगतो. तरी हेही असो, सांडी माझा अतिसो, परी संयतीसी वसो बुद्धी तुझी. कितीही तळमळे भगवंताची. ते म्हणतात, ठीक आहे, हाही मार्ग जरा बाजूला ठेव. परमेश्वराला कर्तृत्व अर्पण करणं राहू दे, पण मग एवढंच कर. काय? परी संयतीसी वसो बुद्धी तुझी. पण सत ज्याला म्हटलेलं आहे, शुद्ध ज्याला म्हटलेलं आहे, पवित्र ज्याला म्हटलेलं आहे, योग्य जे आहे, त्या ठिकाणी तुझ्या बुद्धीचा वास राहू दे. अर्थात तुझ्या बुद्धीच्या साह्याने जे योग्य आहे ते मात्र कर. अर्थात ज्याच्यामध्ये आत्महित आहे तेवढंच कर. बाकी सांडी माझा अतिसो, बाकी माझी आठवण ठेवायची, माझ्यासाठी काही कर्म करायचंय, हा आग्रह जाऊ दे, ही पद्धत जाऊ दे. फक्त संयतीसी वसो बुद्धी तुझी. चांगल्या गोष्टींच्या ठिकाणी चांगल्या हेतूने तुझ्या बुद्धीने काम करो. आणि मग जेणे जेणे वेळे, आणि जेणे जेणे वेळे घडती कर्मे सकळे, तयांची तिये फळे त्यजी तू जाय. अगदी मुक्तपणे सर्व कर्म कर. जे कर्म वाट्याला येईल, जे कर्म तुझ्याकडून घडेल, मनापासून कर. फक्त एकच कर, तयांची तिये फळे त्यजी तू जाय. कर्माचं जे फळ आहे, त्या फळाच्या ठिकाणी मात्र आसक्ती धरू नकोस. ते कर्माचं फळ मला अर्पण करून टाक. कर्माचा जो परिणाम तो माझ्यावर सोडून दे. या ठिकाणी ज्ञानोबा एक फार उत्तम दृष्टांत देतात. ते म्हणतात, वृक्ष का वेली लोटती फळे आली, तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धे. अरे, ज्याप्रमाणे वृक्ष किंवा वेली त्यांच्यावर आलेली फळं स्वतःजवळ ठेवून घेत नाहीत, तर सहजपणे त्या फळांचा त्याग करतात. ती फळं झाडावरनं आपोआप गळून पडतात, त्या ठिकाणी आसक्ती ठेवत नाही. तैसी सांडी निपजली
कर्मे सिद्धे. त्याप्रमाणे तुझ्याकडून पूर्ण झालेली कर्म आणि त्या कर्माचं जे फळ आहे ना, ते फळ अशाच प्रकारे सहजपणे सोडून दे. त्या ठिकाणी मन आसक्त ठेवू नकोस. परी माते मनी धरावे, का मज उद्देशे करावे, हे काही नको आघवे, जाऊ दे शून्य. भगवंत परत सांगतात, कर्म करताना माझी आठवण कर. कर्म करताना भगवंताची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची असा काही उद्देश ठेव. हे असं काहीच करू नकोस. मनावर ताण घेऊ नकोस. फक्त एकच कर, हे काही नको आघवे, जाऊ दे शून्य. तुझ्या अंतःकरणात शून्य भावना ठेव. अर्थात शून्य भावना म्हणजेच त्याला अशा प्रकारे बघितलेलं आहे. कारण आपल्याला हा प्रश्न पडू शकतो की ज्ञानोबाराय जाऊ दे शून्य म्हणतायत म्हणजे काय. तर शून्य अवस्था म्हणजे अशी की कर्माच्या फळाच्या ठिकाणी आसक्ती ठेवल्यावर मनाची जी चलबिचल अवस्था होते ती ठेवू नकोस. त्या ठिकाणी मात्र तू निश्चिंत कसा राशील एवढंच बघ. कर्मफळ माझ्यावर सोडून दे. म्हणजे काय होईल? खडकी जैसे वर्षले, का आगी माझी पेरिले, कर्म मानी देखिले स्वप्न जैसे. अरे असं जर का तू केलंस, कर्मफळाची इच्छा सोडून दिलीस, तर हे कर्म कसं घडेल? तर ज्याप्रमाणे खडकावर पाण्याचा वर्षाव झाला तरी त्याच्यातनं काही उगवणार नाही, किंवा आगीमध्ये जर काही बीज पेरले तर त्यातनंही काही उगवणार नाही, त्याचप्रमाणे तुझ्याकडून जे कर्म झालं ते आपण एक स्वप्न पाहिलं असं बघ. कारण जाग झाल्यावर स्वप्न पकडता येत नाही. हे कर्म कसं आहे? आपण अत्यंत आत्मीयतेने करतो, प्रेमाने करतो. मी करतोय हा भावही त्या ठिकाणी असतो. पण ज्ञानोबाराय काय म्हणतात? अगा आत्मजेच्या विशी जीवू जैसा निरअभिलाषी, तैसा कर्मी अशेशी निष्काम होई. अरे अर्जुना, एखादा मनुष्य प्राणी अर्थात पिता आपल्या कन्येच्या ठिकाणी कुठलीही अभिलाषा ठेवत नाही, त्याप्रमाणे कर्माच्या ठिकाणी कर्मफळाबद्दलची अभिलाषा तू ठेवू नकोस. आणि असं जर झालं तर तू सहजपणे निष्काम या स्थितीला तू प्राप्त होशील. कारण का? तर वन्हीची ज्वाळा जैशी वाया जाय आकाशी, क्रिया जिरोदे तैसी शून्या माझी. अरे अग्नी अगदी धडाडून पेटतो, त्याच्या ज्वाळा जणू काही आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करत असतात. त्या आकाशाच्या दिशेने जातात पण त्या व्यर्थच. त्या ज्वाळांचा काहीच उपयोग नाही. त्याप्रमाणे तुझं कर्म सगळं घडू दे पण ते शून्यामध्ये जाऊ दे. हा जो फलत्याग आहे ना, कर्माच्या फळाचा जो त्याग आहे तो काय आहे हे आता ज्ञानोबाराय सांगतात. माऊली लक्षात घेऊ आपण. ते म्हणतायत, अर्जुना हा फलत्यागू आवडे कीर असलगू, परी योगा माझी योगू धुरेचा हा. अर्जुना, हा फलत्याग जो मी म्हणतोय, कर्म करायचं, बुद्धीचा वापर योग्य प्रकारे योग्य ठिकाणी करायचा, परमेश्वराचं स्मरण करण्याचा मनावर ताणही घ्यायचा नाही, पण फक्त कर्मफळाच्या ठिकाणी आसक्ती ठेवायची नाही. त्या कर्मफळाचा त्याग हे करायला खूप सोपं आहे. हे करायला आवडेल असं वाटेल, पण आम्हीच याला म्हणतोय की हा योगांमधला अग्रगणी योग आहे. परी योगा माझी योगू धुरेचा हा, असं साक्षात भगवंत म्हणतायत. म्हणूनच भगवंत म्हणतायत, येणे फलत्यागे सांडे, ते ते कर्म न विरुढे, एकची वेळे वेळू झाडे वांझे जैसी. अरे ज्याप्रमाणे वेळूच्या झाडांना एकदाच फळ येतात, परत येत नाहीत, त्याप्रमाणे कर्म आपल्याकडनं एकदाच होईल. त्या कर्मच्या बंधनात आपण पडणार नाही.
कारण का तर कर्मफळाच्या ठिकाणी आपण आशाच सोडली नाही, म्हणजेच त्या ठिकाणी आपण हळूहळू जीवनमुक्त अवस्थेलाच जायला लागलो. सगळी कर्म आपल्याकडून घडतायत, पण आपल्याला त्याचं बंधन नाही. का तर फलत्यागामुळे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, तैसे येणेंची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. म्हणूनच या देहात आपण आलो, शरीरात आलो, शरीरात आल्याबरोबर कर्म करणं हे अनिवार्य ठरलं. कर्मापासून सुटका नाही, परंतु कर्मफळाचा त्याग करत गेलो तर शरीरात येऊन सुद्धा शरीरात येण्या जाण्याची क्रिया बंद पडेल, म्हणजेच जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होईल. हा मार्ग या ठिकाणी भगवंत आपल्याला दाखवतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.